मुंबईतील सर्व रिक्षावाले कल्याण, डोंबिवली, कर्जतला किंवा वसई, विरार, नालासोपाऱ्यापर्यंत राहण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांची रिक्षाची परमिट ही मुंबईतली आहे. आणि आता ते जागेच्या अभावी त्यांनी तिकडे खोल्या घेतलेल्या आहेत, घर घेतलेले आहेत आणि तिथं स्थिर आहेत. तर त्या रिक्षा चालकांच्यासाठी चेंज ऑफ ॲड्रेस ही RTOवरनं NOC मिळते. हे प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं लक्षात ठेवा. म्हणजे रिक्षा आणि रिक्षाचा परवाना स्थलांतरित होते, हेही लक्षात ठेवा. आणि मग तुम्ही ज्या ठिकाणी राहता, समजा वसई विरारला राहतायचा, तर तिथलं आधार कार्डावरती पत्ता करा, लायसनचा पत्ता हा तिथला करा आणि मग तुम्ही RTO करून, मुंबईच्या RTO करून किंवा ठाण्याच्या RTO करून चेंज ऑफ ॲड्रेसची NOC करा. आणि तुमचं लोकेशन तुम्ही ज्या RTOच्या एरियात राहतायचा, समजा मुंबईचे रिक्षावाले नालासोपारा, वसई, विरार किंवा पालघरला राहायला आहेत, तर ते वसई RTOमध्ये म्हणजे विरार RTOमध्ये ती गाडी तुम्ही नोंद करा, लोकेशन तिथलं करा. किंवा ठाण्याचे रिक्षावाले बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, कर्जत इथं कुठेही राहायला आहेत, तर त्यांनी कल्याण RTOमध्ये करा. किंवा तुमची रिक्षा इथली आहे मुंबईतली आणि तुम्ही इथं राहतच नाहीसा, तुम्ही गावी राहतायचा, तर तुम्ही गावचा आधार कार्डाचा पत्ता करा, लायसनचा पत्ता करा आणि मग तुमची सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली जे तुमचं मूळ गाव आहे त्या गावी तुमची रिक्षा चेंज ऑफ ॲड्रेसनुसार रिक्षाचा परवाना, रिक्षा ही तिथं नोंद होते. आता काय बऱ्याच लोकांचा असा समज आहे की आम्ही परमिट विकलं की आम्हाला 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी हा कायद्यानं गुन्हा आहे आणि असं काय कुणी परमिट बंद झाले ते असं समजू नका, कारण खाली लाईन ब्लॉक केलेली आहे. असा कुठलंही नाही, कचऱ्यासारखी परमिट मिळणार आहेत, मागील त्याला परमिट मिळणार आहेत, जो रिक्षा टॅक्सी चालवल त्यातच परमिट राहणार आहे, हे मात्र कोणी विसरू नका. तर चेंज ऑफ ॲड्रेस ज्या रिक्षा चालकांना करायचं आहे त्यांनी तो चेंज ऑफ ॲड्रेसची NOC काढा आणि तुमचं काम करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.